माणूस म्हटल्यानंतर आपला असा एक भ्रम असतो, माणूस म्हणजे आपणच. पण तसं नाही आहे. याच्या अगोदरसुद्धा माणसांच्या प्रजाती होत्या. याच्यामध्ये काही सांगितलेले आहेत, जसं की दाखवलेलं आहे रिकन्स्ट्रक्शन करून. होमो रुडोल्फेन्सिस ईस्ट आफ्रिकामध्ये आणि होमो इरेक्टस ईस्ट एशियामध्ये, होमो निअंडरथालेन्सिस युरोप आणि वेस्टर्न एशियामध्ये. आता हे पहा, हे ह्युमन्स सारखे दिसणारे ह्युमनचे वेगळ्या प्रजाती म्हटल्या तरी चालतील, हे होते अस्तित्वामध्ये आणि हे नंतर नष्ट झाले. आणि आपण जे आहेत, आपण होमोसेपियन्स आहोत, तर होमोसेपियन्स वाढले. मग हे सगळं जे पुस्तक आहे ते ह्याच्या अराउंड आहे की बा होमोसेपियन्स पुढे का वाढले, कसे झाले, हे का नष्ट झाले. त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात ज्या सगळ्या गोष्टी आल्या, देवधर्म, पुस्तक, पैसा, रिव्होल्युशन, सगळं. तर हे त्याच्यावर एक असं वहापोह करतं हे पुस्तक. आणि खूप छान पुस्तक आहे. याच्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे. आता एक टॉपिक आहे द कॉस्ट ऑफ थिंकिंग. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की आपलं एक वैशिष्ट्य असं आहे की आपलं जे डोकं आहे ते जास्त मोठं. मग आपल्यामध्येच का झालं बाबा, का नुसतंच आपल्यामध्ये झालं दुसऱ्यांमध्ये नाही झालं, असं आहे का? तर त्याचं एक असं सांगितलं आहे की साधारण असं होतं की 60 किलोग्रॅमचं जर एखादा ॲनिमल असेल कुठला, तर त्याचं डोक्याची जी साईज होती तर 200 क्युबिक सेंटीमीटर असायची रफली ॲव्हरेज. आणि जे आपले वंशज होते 2.5 मिलियन वर्षापूर्वीचे, तर त्यांचं त्यावेळेस जे ब्रेनची जी साईज होती ती 600 क्युबिक सेंटीमीटर होती. म्हणजे जे ॲनिमल होते त्यांच्या वजनाचे त्याच्यापेक्षा 3 पटीने जास्त. हे 200 असायचे, 600 क्युबिक सेंटीमीटर. आणि आपण जे आहोत तर त्याचं आता 1200 ते 1400 क्युबिक सेंटीमीटर आहे ब्रेनचं ॲव्हरेज. तर मग याच्यातून एक कळतं की आपलं जे ब्रेन आहे ते जास्त मोठं आहे, डेव्हलप आहे. ते एक रिझन आहे आपण इंटेलिजंट असण्याचं आणि पूर्ण जग आपल्या आधिपत्याखाली घेण्याचं.